असेल निलजे पोटी प्लस बीच्या विरोधात जुनी डोंबिवली अशाचे 8चा पोल आहे। त्यानंतर मग विजेता मॅच होईल आणि त्यानंतर मग क्वालिफाय संघ झाल्यात त्यांच्यामध्ये सामना असेल। पहिलं षटक पॉवर प्ले बिग हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस पॅडवरती चेंडू आदलतोय, हलकसा अपील पाहायला मिळालं, अपिलामध्ये उत्साह जास्त होता। यास बॅट कटचा इशारा मंथन माळी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेगला एच मात्रे यांना पाहतोय आपण, अत्यंत चांगले टॅलेंटेड पंच डे नाईट फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी करत असताना 2 चेंडू 2 धाबा आल्यात। फिल्डिंगमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं सातत्याने। बिग हिट करण्याचा प्रयत्न लेडिंग एज आहे, या ठिकाणी पाहतोय आपण झेल टिपला जातो, महेश होते त्या ठिकाणी, झेल स्वीकारला आणि पहिला धक्का दोन्ही या धावसंख्येवरती। चला या ठिकाणी वनडाऊनचा खेळाडू पहा मिळतो आपल्याला, संदेश पाटील मैदानामध्ये येत असताना बेतवडेच्या विरोधात सागाव हा संघ ही स्पर्धा पाहतोय आपण। जे हनुमान पोटी प्लस क्रिकेट संघ उंबाडे आयोजित आमदार खासदार चषक 2026 पर्व। ओ क्लीन बॉल यॉर्कर दांडी गुल लागोपाठचा धक्का दुसरा टीम बेतवडेला। सन्माननीय उमेशजी भंडारी यांच्या या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत। मंचावरती सातत्याने पाहुणे मंडळी येत असताना पाहतोय। गावदेवी क्रीडांगण उंबाड्याचे भव्य मैदान, क्रिकेटच्या स्पर्धेसाठी नेहमीच सज्ज असणारं हे अगदी चांगल्या प्रकारचं मैदान। मैदानामध्ये सर्वीकडे आपण पाहतोय अगदी हिरवळ पाहायला मिळते तुम्हाला, त्याचबरोबर खेळपट्टी अत्यंत आकर्षक आहे, कधी बॅटरला साथ देणारी कधी गोलंदाजांची गोलंदाजी चालणारी ही खेळपट्टी पाहतोय आपण। सातत्याने 3 दिवसामध्ये असं चित्र पाहायला मिळतं इथे, तरी त्यातल्या त्यात जास्त बॅटरसाठी सुवर्ण संधी असते मोठे पटके खेळण्याची। हॅट्रिक बॉल, हो पटका येथे सुद्धा चांगला आहे, फिल्डर उपस्थित आहेत, मात्र एक धाव मिळेल, येथे काय केलंय, आता आणखीन धावा मिळाल्या असत्या बॅकअप नसतं दिलं तर। चांगली गोलंदाजी मिलिंद म्हात्रे, पॉवर प्लेचं हे पहिलं षटक। त्यामुळे अद्याप एकही मोठा पडका नाहीये, सिंगल आल्यात, 2 खेळाडू बाद झाल्यात, म्हणजे 5 चेंडूंचा खेळ संपलाय। 3च धाबा स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळतात। मागच्या मॅचमध्ये याच उंबाडे संघाने याच मैदानावरती 75 धाबा उभ्या केल्या होत्या। मोहिली संघाला मात्र थोड्याशा पहिल्या सामन्यामध्ये कमी धाबा, फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, त्याच्या अबाक्याच्या बाहेर पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, दणदणीचा सचिनजी बासरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया। आणि मोहनजी म्हात्रे हे 2 मान्यवर आहेत।
त्याचबरोबर वंडार कारभारी हे सुद्धा मंडळी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. चला, काही मान्यवर आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो. मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण ओके नंतर करूया. चला, मॅच इज ऑन. पहिलं षटक 7 वरती 2 खेळाडू बाद झालेत. हॅलो चेक. चला, आता सामना सेकंड पॉवर प्ले. फटका चांगला केल्या वायजी स्ट्रॉंगनला फिल्डर आल्या, चेंडूला उचलतील, दुसऱ्या धावेसाठी निघाले होते मात्र माघारी परतवलंय. गुड डिसिजन. कदाचित रन जयेंद्र पाटील आल्या आता 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. चांगला फटका डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावरती घ्यायचं होतं मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार. या विकासाचे महामेरू दुसऱ्यांदा आमदार होण्याचं भाग्य लाभलं. कारण तुम्ही लोकांची कामं केली की लोक आपोआप तुम्हाला निवडून देतात. त्यासाठी तुम्ही लोकांशी संपर्कात राहायला पाहिजे, लोकांना वेळोवेळी मदतीचा हात पुरवायला पाहिजे. आणि ते विश्वनाथ शेठ भोईर सातत्याने गेली कित्येक वर्ष या विभागामध्ये चांगलं कार्य राहिलं आहे. म्हणूनच आज 2 वेळा आमदार बनण्याची त्यांना संधी मिळाली. यावेळेस फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑनला फिल्डर नाहीये, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सफर. पर्यंत 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. चांगली बॅटिंग करतोय कारण 2 धक्के लवकर लागले. सुरुवातीला राजेश भोईर, त्यानंतर संदेश पाटील 2 महत्त्वपूर्ण खेळाडू बाद झाले आणि त्यानंतर आता थोडीशी पार्टनरशिप बिल्ड करत असताना हे 2 खेळाडू. पॉवर प्लेचं दुसरं षटक पुन्हा एकदा अगदी सरळ स्टेट डाऊन द ग्राउंड. बिग हिट, सिक्सर. क्या तुम्हाला पहा मिळते स्कोरबोर्ड वरती 2 लागोपाठ षटका मोठे फटके येत असताना फुलटॉस. फायदा उठू शकले नाही या फुलटॉसचा. बराच वेळ चेंडू हवेत होता, सेकंडचा कॉल दिलाय आणि 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण करत असताना या चांगली रनिंग पाहिली आपण जयेंद्र पाटील. तर या चेक केलं जाईल. ओके, रनआउट साठी चला नोट आउट आहे. चांगली रनिंग पाहायला मिळाली. बॅट अगदी व्यवस्थितरित्या ग्राउंडिंग केली.
आतमध्ये आणली आणि त्यामुळेच या 2 धावा. युवराज वरती हल्ला चढवला जातोय. या ठिकाणी पाहतोय एज लागल्या, फलंदाज बाद. अखेरकार फलंदाज बाद झाले. संदीप भोईर ज्यांचा चांगला खेळ चालला होता, मात्र आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता. एज लागले आणि किपरने सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारला. आल्या एकूण 26 धाबा. 26 धाबा आल्या होत्या. पॉवर प्ले मध्ये जरी धाबा आल्या असल्या तरी 3 महत्वपूर्ण विकेट अद्यापर्यंत गमावल्यात बेतवडे संघाने. नवीन बॅटर मैदानावरती बिंदास पाटील आणि जयेंद्र पाटील ह्या जोडीला पाहतोय. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग झाली आहे, मात्र आता सातत्य टिकवावं लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. विजया जर मोठं लक्ष उभं करायचं असेल तर अद्याप वेळ आहे तुमच्याकडे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाज आता गोलंदाजी मार्गवरती संदीप पाटील. चला लेफ्टी रायटी पा मिळतो आपल्याला आता. चला 26 धाबा झाल्यात. लो फुल टॉस या ठिकाणी मिडॉनचा फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट केली जातोय. इकडे धावसंख्या पुढे सरकली आहे. पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव येत असताना पाया मिळाली. बिंदास पाडी स्ट्राईक वरती आता पहिल्यांदाच फुल टॉस. फायदा उठू शकले नाही. चेंडू चाला गॅप मध्ये 2 फिल्डर आल्या. थोडीशी चकमक झाली, मात्र 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट बिंदास थोडा कमी आहे, त्यामुळे 2 धावा मिळतील येते. खरं तर फुलटॉस बॉल होता. ताकदीचा वापर करत असताना बॅटवरती व्यवस्थित मिडल करता आलं नाही. हँड कॉर्डिनेशन नव्हतं, त्यामुळेच या 2 धावा मिळाल्या. तिसरा षटक फिल्डिंग प्लेसमेंट जर पाहिलं तर सीमारेषा लगत आहे. पुन्हा एकदा बिगेट काढण्याचा प्रयत्न. चेंडू टप्प्यावरती घ्यायचा होता, पुढे येऊन खेळता आला असं, मात्र चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहिला. आता सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करीत असताना खेळाडूंना पाहतोय आपण. 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा चांगला बॉल. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालं नाहीये. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित फलंदाजाला माघारी परतावं लागला असता. 1 धाव या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी संदीप पाटील, एक उंचपुरा खेळाडू आहेत. 2 to go. 2 चेंडूंचा खेप पर्याप्त आहे. फटका चांगला आहे. हवेत केल्यात. फिल्डर दूरवरून आल्यात. कॅचचा कॉल. झेल स्वीकारला जातोय. फलंदाज बाद. धक्का 4था बेतवड्याला.
मैदानावरती येत असताना गुरुनाथ पाटील चला या ओव्हरमध्ये चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी संदीप पाटील करत असताना एक विकेट तर मिळवली. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरती राहिल्यात, दुसरी धाबेचा कॉल आहे ते आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि षटक समाप्त झालाय. तिसरा 3 षटकांचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धाबा आहेत बेतवडे संघाच्या 32 धाबा आहेत. जाऊया आपण पुन्हा एकदा मान्यवर या ठिकाणी आहेत त्यांचा आपण सन्मान करू. जा जा पाणी घ्या. आपला सन्मान केला जाणार आहे. सचिनजी वासरे साहेब या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सचिनजी वासरे साहेब या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मुख्य व्यासपीठावर त्यांचा सन्मान केला जाणार आहे. संजय दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतो. संजीव खारुग यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. कारण का अतिथी देव भव. महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि या भूमीवरती आपला आदरपूर्वक असा सन्मान केला होतो. गोल्डन मॅन देखील येत आहेत. दत्ताशेठ लोखंडे जबरदस्त व्यक्तिमत्व. शिवाजीदादा देखील येत आहेत. सिनियर खेळाडू त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. तर मोहन म्हात्रे साहेब या आपला देखील सन्मान स्वीकारायचा आहे. मोहन म्हात्रे साहेब या आपला पण सन्मान स्वीकारायचा आहे. अतिथी देव भव. तर प्रत्येक मान्यवरांचा सन्मान इथे केला जातोय. माईची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. तर पुढील सत्कार मध्ये वंडादादा कारभारी. ओटू कॉम्बॉक्स. गोलंदाज या ठिकाणी 4थं षटक आलाय बाळू. पटका चांगला आहे आणि धावा सुद्धा पुरेपूर 4 मिळतील. बॅकवर्ड स्पेअर लेगला चौकार. चार धावा. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आलेला चौकार. पुन्हा एकदा यावेळेस समोर खेळल्यात आणि ते 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग. चांगला रनिंग पाहायला मिळतो आपल्याला. बिंदास पाटील आणि त्याच्या जोडीला गुरुनाथ पाटील हे 2 खेळाडू पाहतोय. तब्बल 4 खेळाडू बाद झाल्यात बेतवडे संघाचे. एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट गेले. तर गोल्डन मॅन सन्माननीय दत्ताशेठ लोखंडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून स्वागत आपलं. आपण या स्पर्धेमध्ये आलात. त्याचबरोबर उमेश कारभारी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. आपलं सुद्धा स्वागत आहे. 2 धावा एकपटल्या गेल्यात. चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. टीम निर्जे आणि जुने डोंबिवली मध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा म्हणजे 4था मॅच असेल. जुने डोंबिवलीचे कॅप्टन आणि निर्जे संघाचे कॅप्टन रमेश गोरड आणि उमेश जाधव, मयूर जाधव यांना सुद्धा उमेश कारभारी मयूर जाधव आणि रमेश गोरड आपण मंचावरती या. स्वागत आहे आपलं.
आणि आता पुन्हा एकदा 4 धावा पहा मिळतात. चांगली धावसंख्या या ठिकाणी या ओव्हरमध्ये बिंदास बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. गुरु यांना धाबाचं आहे. दुसरी धाव कंप्लीट होईल का नाही आहे ते पाहावं लागेल आणि 2 धावांसाठी निघाले होते. पुन्हा एकदा थर्ड अंपायर नाहीये. थर्ड अंपायर किती वेळा घेता तर या दरम्यान विलास शेठ गायकवाड साहेब यांचं आगमन झालं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ दी सिरीज साठी फ्रीज देण्यात आलाय. नोट आउट आहे आणि धावा झाल्या ते एकूण आता 46 शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 46 धावा झाल्यात. गोल्डन मॅन या नावाने प्रचलित असणारे ह्याच विभागातील उद्योजक एक लोकप्रिय उद्योजक म्हणून दत्ता शेठ लोखंडे यांची ख्याती आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत. चला शेवटचं षटक पुन्हा एकदा मिलिंद म्हात्रे. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती आहेत. एकच धाव घेणं पसंत करतील. पायते धावेसाठी निघाल्यात आणि आता येते धाव पूर्ण झाली आहे. 2 धावा 1-2 मध्ये रूपांतर करत असताना 48 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. मागच्या षटकात 14 धावा आल्या. अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅकफुटला जाऊन चांगला पंच करतोय. डिपिश कव्हरला फिल्डर आहेत मात्र एका हाताने अडवलाय. पाहायला लागेल तिथे 2 धावा मिळाल्यात. 4 चौकार 4 चेंडू आहेत. द्या पाणी लागत असेल तर द्या. पाण्याची ताण भागवा कारण पाणी हे सर्वांना आवश्यक असतं शरीराला. त्यामुळे जेव्हा जेव्हा पाणी लागेल देऊ शकता कारण मैदानामध्ये खूप दमछाक होत असते. 40+ खेळाडू आहेत त्यामुळे थोडेसे पळाले धावले की थोडीशी दमछाक होते त्यांची. त्यामुळे पाण्याची सातत्याने मागणी केली जातोय. शेवटच्या या ओव्हरमध्ये पाहतोय आपण अद्यापर्यंत मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा 14 आल्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा धावा येत असताना पहा मिळतात. 2 चेंडू 6 आल्यात. एकूण धावसंख्या पाहिली तर कनिष्ठ 11 बेतवडे टीमची धावा झाल्यात त्या 52 धावा झाल्यात. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1-2 मोठे पटके आले तर 60+ टार्गेट उभा करू शकतो बेतवडे टीम. पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. फिल्डर दूरवरती आहेत. पुन्हा 2चा कॉल आहे आणि थ्रो मात्र खराब आहे. 2 धावा 54 ही धावसंख्या पहा मिळतं. आता चांगल्या प्रकारे धाबा आल्यात. सागावच्या विरोधात बेतवडे त्यानंतर जुने डोंबिवली आणि निलजे बी या 2 संघामध्ये सामना होईल. हो दूरवरती होते अगदी जागेवरती उभे राहिले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर चेंडू डॉट आलाय. 2 गो. पुन्हा एकदा डॉट. 1 गोल. चेंडू 2 चेंडू डॉट आल्यात. धाबा झाल्यात त्या
54. एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती, मात्र येथून हा मोठा फटका येईल का? कारण आता शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहा मिळतोय मिलिंद म्हात्रे फेकत असताना फुल टॉस आणि ते वा वा 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि आपण टॉस करू. विलास गायकवाड यांना विनंती करेन की आपण यावं, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी फ्रीज मिळालाय. त्यांच्या शुभ हस्ते करतोय टॉस निजे आणि त्याच्या विरोधात जुने डोंबिवली. कॅप्टन या जुने डोंबिवलीचे कॅप्टन. संघ तर कधीच आलाय. अमित चला. चला टॉस करतोय आपण निलजा आणि जुने डोंबिवली या 2 संघामध्ये. आमदाराचा कॉल आहे आणि आमदारच आलाय. टॉस जिंकला या निलजे संघ. निर्णय चला ठीक आहे. चला आपण मान्यवरांचा सन्मान करू. व्यासशेठ यांचा सन्मान बिरू दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. त्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची फ्री झालेली आहे. त्यांचा या ठिकाणी महाराष्ट्राचे वस्त्र अलंकार, त्याचबरोबर प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी केला जातोय मान सन्मान. त्याचबरोबर याच परिसरातील गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ख्याती आहे, उद्योजक सन्माननीय दत्ताशेठ लोखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चला या दत्ताशेठ यांचा आपण सन्मान करू. या परिसरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, सातत्याने गोल्डन मॅन म्हणून त्यांना संबोधलं जातं आणि प्रत्येक वर्षामध्ये ते या स्पर्धेमध्ये खूप मोलाची मदत करतात, कारण त्यांचं प्रेम आहे आयोजकांवरती. त्याचबरोबर पुढचे सत्कार मूर्ती सुनील मामा कारुक यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. पोलीस पाटील त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला खेळाचं पहिलं सत्र संपलं. बेतवडे टीम लगे फिल्डिंग लावा. पंच आपण मैदानाचा ताबा घ्या. बॅटिंग घेता. यस, निलजे संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता धाबा चेस करायच्या त्या ठिकाणी टीम सागाव संघाला. चला O2 कॉमेंट्री बॉक्स भाऊ पाटील. थँक्यू जगदीश पाटील सर. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. बघा, एक खेळाडू पाहिजे बेतोडे संघाला. एक कोणतरी क्षेत्ररक्षक जावा. उंबाडे संघाचा, उंबाडे 40+ संघ जरा एक खेळाडू पाठवून द्या मैदानात. नको आहे का? ओके. छप्पन्नाचं लक्ष असणार आहे. इथून मात्र चांगली बॅटिंग करावं. खास करून सचिन सारखा बॅटर जर खेळला तरी लक्ष तो सहजतेने पार करू शकतो. इतकी ताकद, इतकी गुणवत्ता आहे. आज बेतोडे संघाचा विचार करता सोपान पाटील सारखा डावखरा बॅटर नाही आहे संघामध्ये. त्याची उणीव कदाचित भासू दिली नाही. जरी राजेश लवकर बाद झाला, आपण संदीपने चांगली बॅटिंग केली, संदेश देखील लवकर बाद, पण तिथून मात्र चांगल्या भागीदारी केली. आपण बिंदाचं कौतुक करेल. चांगली बॅटिंग केली.
स्लॉगरमध्ये धावा येणं फार गरजेचं असतं. त्या धावा आल्या आहेत. 17 धावांचं योगदान दिलंय आपण पाहिलं तर. संदीपने 23 धावांचं आणि बिंदासने आपण तर 17 धावांचं योगदान दिलं. चांगलं योगदान दिलंय. चांगली धावसंख्या उभारली. 56 धावा इथून करायच्या आहेत. 55 केल्या आहेत. सलामीची जोडी सचिन आणि आपण पाहू शकता यावेळेला डावखरं बॅटर चेतनला आपण पाहू शकता. यष्टीरक्षक राजेश भोईर एक काल रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून गाजवलंय आणि तोच यष्टीरक्षक आता आपण पाहू शकता सचिन म्हात्रे आणि चेतन म्हात्रे ही म्हात्रे बंधूंची जोडी मैदानात दाखल झाली. सागाव 40+ संघाच्या माध्यमातून गुरुदत्त सागाव 40+ चेतन म्हात्रे ही जोडी गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतो आपण पाहू शकता यावेळेला. संदीप भोईर बॅटिंग खूप चांगली केली. आता गोलंदाजी पाहायचं कशा प्रकारे केले जाते. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये मिड ऑनला क्षेत्रक्षण, एक क्षेत्रक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट, डी पॉईंट, शॉर्ट पॉईंटला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. शॉर्ट कव्हर रिझनमध्ये एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं दूरवरती आणलं जातं आणि लॉंग ऑफला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. संदीप आमच्यापासून दूर जाताना स्ट्राईक केला सचिन म्हात्रे. पहिला चेंडू बॅक पुढे गेला, पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. सचिनला जर तुम्ही अशा प्रकारे शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी केली ना तर त्याच्यावरती प्रहार कराल. चौकाराने खातं उघडलंय गुरुदत्त सागाव 40+ संघाचं. जाधव साहेबांचं आगमन होते. साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम दिवस या स्पर्धेचा पण 40+ स्पर्धा, रेग्युलरची स्पर्धा देखील झाली. काय खेळपट्टी जबरदस्त आहे. पुढे संदीप गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो आमच्या समालोचक कक्षांकडून. स्ट्राईकला सचिन म्हात्रे. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, बॅक पुढे गेले होते. ज्याप्रमाणे रिएक्शन झालंय असं वाटतं कदाचित बॅटची कडा असावी नस. सुनील खारुक साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं स्वागत केलं जातं. जयेशला देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता. स्वागत आहे जयेश आपलं देखील. जबरदस्त क्रिकेटर संदीप चौकारानंतर वापसी करतोय. हो फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर जेव्हा ओव्हर पिच मिळाला पाठवून दिला चेंडूला लॉंग ऑन सी मार्शपार. सचिनची ओळख इथं सिद्ध करतोय. षटकार. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू षटकार. सचिन म्हात्रे या संघाचा प्रमुख बॅटर आहे. सचिन जेव्हा जेव्हा खेळलाय तेव्हा तेव्हा त्याने मात्र सुरुवात चांगली करून दिली आणि आता देखील सुरुवात चांगली केली. क्षेत्रक्षणामध्ये बदल करतोय संदीप यावेळेला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्रक्षण तैनात केलं. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तैनात आहे. संदीप ओ पुन्हा एकदा लॉफ केलाय, उंच गेलाय, क्षेत्रक्षक नाहीये. पॉवर प्लेचा योग्य वापर. जिथून क्षेत्रक्षक हलवला तिथून मात्र चेंडू सीमारेषा पार. चौकार. जिथून क्षेत्रक्षक काढला ना तिथूनच मात्र चेंडू निघून गेला. सचिनचं तर स्ट्रॉंग झोन बघितलं ना, लॉंग ऑन आपण तर लॉंग ऑफला या क्षेत्रामध्ये तो जबरदस्त बॅटिंग करतो. मिड विकेटला देखील खूप चांगले प्रहार करतो. सुरुवात दमदार केली. 14च्या सरासरीने आपण इथून 56 धावा करायच्यात. 5 षटकामध्ये जर विचार केला तर 11.2च्या सरासरीने धावा करायच्या आणि धावफलकात लागल्यात 14. सचिनने सुरुवात चांगली केली. सचिन एक प्रमुख बॅटर. आता लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तैनात केले. एक मिड विकेटला क्षेत्रक्षण पाहू शकता. हो एज आहे, चेंडू मागे सरकला. यावेळेला शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्रक्षण होतं. वेग प्रचंड होता. वेगानं कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या टोला चेंडू लागला होता. डॉट चेंडूची समाप्ती. नेक्स्ट मॅच जर्मनी एलजी 40+ बस संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. देवानंद पाटील अँड कंपनी इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. देवानंद पाटील स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. हो चांगला चेंडू बॅकफुट गेलाय, कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. नारायण पाटील तिथे या संघाचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक आणि त्याची ख्याती आहे. धावसंख्या धावफलकात 15 धावा. बिनगडी बाद सागाव गुरुदत्त 40+ संघ चेस करतो. यावेळेला आपण 56 धावा. सचिनने चांगली बॅटिंग केली. 15 धावा त्याने आतापर्यंत कुठले आहेत.
चा वापर केला या वेळेला. चांगला चेंडू होता. सुरुवात चांगली केली पद्माकरने. तर पद्माकरला माहिती आहे, पद्माकर भोईरला की सचिनला जो कनिक्स 11 आपण तर बेतोडी 40+ संघ प्रथम बॅटिंग केली, 55 धावा केल्या आणि पद्माकरला माहिती सचिनला ओव्हरपीच शॉर्टअपला चेंडू टाकला तो प्रहार करेल त्याच्यावर. P2चं षटक आहे, 330 सर्कलच्या बाहेर आहे. ओ फटका चांगला इनसाइड आउटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. उडवला चेंडू, पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू गेला डीप पॉइंट, सी मार्शा पार, चौकार. आठी चेंडू फेस केलेत. ओ फटका पुन्हा चांगला डाऊन द ग्राउंड. चेंडू चालला मिड विकेट रिजन मधून वेगाने. क्षेत्ररक्षक आले, प्रयत्न केलेत, चेंडू अडवण्यात यश मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षक बघायला भेटत. धावसंख्या फलकात त्यामुळे पाहू शकता यावेळेला 21 धावा फलकावरती लागल्यात. हळूहळू लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करतोय गुरुदत्त सागा 40+ संघ. कनिक्स 11 बेतोडी संघाने 55 धावा केल्या. तर राजेश अपयशी ठरला, आपण संदेश अपयशी, पण त्यानंतर चांगली आपण तर एक पार्टनरशिप बघायला बिंदाचं कौतुक करत. संदीपने चांगली बॅटिंग केली, पण युवराजच्या गोलंदाजी तो आपण तर यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. पद्माकर राईट आर्म राऊंड तिकडे मारत होतो. हो पुन्हा एकदा लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. हो 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 दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये अप्रतिम झेल घेतलाय. बॅटर बाद येतो यावेळेला. स्वीपाकरला खूप चांगला झेल घेतलाय. संदेशने दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल घेतला. सचिन बाद होते. खूप फटका चांगला होता. आपण तर यावेळेला स्वीपाकर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये खेळले होते. नवीन बॅटर युवराज पाटील येतोय, अजून एक आक्रमक बॅटर या संघाचा, अष्टपैलू खेळाडू. पद्माकरला यश मिळालं. तर पद्माकरला त्यासाठीच पाचारण केलं होतं की सचिनची विकेट मिळवून द्यायची आणि त्याने मिळवून दिले. वापसी केले. कनिक्स 11 आपण तर बेतोडी 40+ संघ. सदाशिव पाटील नेहमी या संघाला पुरस्कृत करतात. पद्माकर राईट राऊंड कडनं मारा शकला युवराज. हो चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता. बॅट अँड पॅड मध्ये यावेळेला काढायचं होतं. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. वापसी केली बघा. अनुभव प्रचंड, 21 धावा, प्रचंड अनुभव पद्माकरकडे. एक काळ गाजवला रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून, हॅरी कलेक्शनच्या माध्यमातून खेळताना देखील खूप चांगला खेळ केला. शहरी विभागातून देखील. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. पद्माकर पुण्याचा गोलंदाजी मार्कस टाकला युवराज. ओ चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. बॅटरकडे प्रत्युत्तरच नव्हतं. युवराज चेंडू यायच्या आधीच बॅट फिरून मोकळे होते. डॉट चेंडूची समाप्ती. या षटकात खूप चांगली गोलंदाजी केली. पद्माकर एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिला सचिनचा. 6 धावा दिल्या, 1 गडी बाद केलाय. खरं 56ची गरज असताना धावफलकावरती धावा लागल्यात. आपण तर 21 उर्वरित समीकरण, येणारे 18 चेंडू, 35ची गरज आहे. मॅच संपली नाही अजून. इथून 21 धावा धावफलकावरती लागल्यात. पाचता गोलंदाजी मार्कवर कोण येतंय? 21 धावा दाखल लागल्या. नाही पहिल्या मॅच मध्ये बघा आपण कसा खेळ पालटताना पाहिला. मोहिली संघ असं वाटलं की सहजतेने विजय मिळेल. 2 षटक 18, खरं 45 46चं लक्ष होतं. पण त्यानंतर काय तिसरं षटक जे टाकलं ना रोशन भगतने, अप्रतिम गोलंदाजी केली, लाजवाब गोलंदाजी केली. व्यासपीठावर भरपूर मान्यवर आहेत. गोलंदाजी मार्कवर कोणाला पाहायचं यावेळेला? ज्ञानेश्वर पाटील आल्यात. नाही ज्ञानेश्वर पाटील नेहमीच आपण आता शेवटचं षटक हातात, स्लॉगवरचं षटक, पण आज संघ नायकाने कुठेतरी गोलंदाजीचा क्रम बदललाय. स्ट्राईक केला आपण पाहू शकता. 12 चेंडू नंतर प्रथमच स्ट्राईक येते. चेतनकडे स्ट्राईक आली. चेतनसाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षण, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंग गॉनला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग रिझनमध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, ऑफ साईडला शॉर्ट तडब्यान. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जाते. शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट तडब्यान, एक क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉईंट,
एक क्षेत्रक्षण मिड ऑफमध्ये पद्माकरला आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण, लॉंग ऑफला एक क्षेत्रक्षण तैनात आहे. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एंड करू. स्ट्राईकला चेतन. हो, चांगला चेंडू, वाईड यॉर्करचा वापर केलाय. सुरुवात चांगली केली आहे. सचिन बाद झाला आणि तिथून मात्र थोडासा संघर्ष करावा लागतोय गुरुत्वसागर 40+ संघाला. ज्ञानेश्वर पुणे गोलंदाजी मार्कवर. समीकरण बदलतं आता. येणारे आपण 17 चेंडू 35 ची गरज आहे. तर प्रत्येक चेंडू बघा आता 2च्या सरसरीने धावा करायच्या आहेत. हो, चांगला चेंडू होता यावेळेला. फुल लेनचा चेंडू खोदून काढला. स्कोअर लेगला चेंडू जोपर्यंत फीड होईल. एक धाव कंप्लीट केली. 2 धावा होत आहेत. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 23 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 15, पण त्यानंतर वापसी काय केली. पद्माकर भोईरचं कौतुक करेल. जबरदस्त गोलंदाजी केली. ज्ञानेश्वर देखील चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द गट मारा करतो. स्ट्राईकला चेतनला आपण पाहू शकता. चेतन म्हात्रे कशा प्रकारे इथून बॅटिंग करतो पाहायचं आता. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. एक धाव कंप्लीट केली. 2 होतात का पाहायचंय. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या. तर तसं का दाखल कधी 25 धावा आपण पाहू शकता. 25 धावा धावफल कधी आपण पाहू शकता. 3 चेंडूचा जो विचार केला आपण पहिले तर धावा आल्या तब्बल 4 आल्यात. ज्ञानेश्वर पुणे गोलंदाजी मार्कवर. ची गरज आहे. ओ, फटका सुंदर आहे. उंच गेलाय, लांब गेलाय. मिड विकेट सीमारेषा पार. मच निडेड षटकार. सन्माननीय उमेशजी धाऊ कारभारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या आपल्या मानाचा स्वीकार करा. आणि मयूरजी जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. त्यांना सुद्धा विनंती असेल, मयूरजी जाधव या आपण आपल्या मानाचा स्वीकार करा. 31 धावा. मच निडेड षटकार आलाय. ज्ञानेश्वर पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला. चेतनला आपण पाहू शकता. राईट आर्म राऊंड द गट मारा करतोय. अत्यंत गरज होती मोठ्या फटक्याची. तो फटका आलाय चेतनच्या बॅटमधून. फटका चांगला आहे. पुण्याचा ड्राईव्ह बघायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. सीमारेषा पार. 4 धावा. मयूर जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. धावा आल्या त्या षटकामध्ये. काही सन्मान देखील केले जातात व्यासपीठावर. मयूर जाधव यांचा देखील सन्मान केले होते. अतिथी देव भव. धावा झाल्या 35. ची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर चेतन शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. चेंडूला वाईड स्ट्रॉंगरला एक धाव कंप्लीट केली. 2 होतात का पाचा. युवराजने कॉल दिलाय. सहजतेने 2 धावा पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला 37 धावा. 12 चेंडू 19 ची गरज आहे. जाऊया आपण तर काही सन्मान आहेत. जाऊया आपण बघितले तर जगदीश पाटील देखील सज्ज आहेत. सुनील शेठ खारूक पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. पोलीस पाटील साहेब या आपला या ठिकाणी आम्ही आमच्या आयोजकांच्या वतीने आपला या मंचावरती करतोय आपण मान सन्मान.
एक विशेष सन्मान आहे या ठिकाणी आपण एक या मॅच नंतर आपण एक विशेष सन्मान करणार आहोत कारण मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे 12 चेंडू 19ची गरज आहे जगदीश पाटीलचा विचार केला तर 37 धावा धावफलकातील लागल्या आहेत. तिसऱ्या षटकात धावा 16 आल्यात. किसन पाटील देखील आपण त्यांचं आगमन त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. किसन पाटील यांची गावं पूर्णपणे सर्व ओळखीचे आहेत. आपण तर हे सर्व ग्रामस्थ कुस्तीपट्टू आहेत. उंबारडे सापार्डे भरपूर त्यांना मान सन्मान या गावांमध्ये. गोलंदाजी मार्कवर आलाय पद्माकर त्याने 6 धावांचा षटक होता तो गोलंदाज आलाय पुन्हा एकदा. पद्माकर पाहिजे तर कशा प्रकारे तर किसन पाटील सागाव यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर तर ह्या गावात त्यांना प्रचंड आपण तर त्यांची ओळख आहे. ऑन साईडला टर्न केलाय चेंडू चालला वेगाने यावेळेला स्कोअर लेगला 1 धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. युवराज वेगाने निघाले आहेत 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. फेकी चुकी येणं आले मित्र म्हणेल एसटी रक्षकडे फेकी येणं फार गरजेचं होतं. तसं काय 39 17ची गरज आहे. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये युवराज देखील चांगली बॅटिंग करतोय. वळवला चेंडू त्याने आपण तर बॅकवर्ड स्कोअरला रिझन मध्ये पद्माकर राईट आर्म राऊंड द गट मारा करतोय. उंच गेलाय स्टँड अँड डिलिव्हरच्या मागे जितका वेगाने चेंडू टाकला तितक्या चेंडूने पाठवून दिला वाईड इश लॉंग गॉन सीमारच्या बाहेर. षटकार काय फटका होता काय ताकद होती. 45 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 11ची गरज अजूनही. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय पाठवलाय लॉंग लेग सीमारेषा पार चौकार. किंवा 9 चेंडू आपण बघितलं 7ची गरज आहे. काय जबरदस्त बॅटिंग करतो पद्माकर. थोडंसं एंड बदलतो आता. युवराज पाटील काय जबरदस्त बॅटिंग करतो. लाजवाब बॅटिंग केली त्याने. हो पुन्हा एकदा उडवला टोला चेंडू लागलाय झेलची शक्यता आहे. 1 बाउंड चेंडू गेला बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मधून सीमारेषा पार चौकार. तीन धावांची गरज आहे फक्त. सामना होता कुठेच आलाय कुठे 53 धावा. काय बॅटिंग करतोय बघा ना युवराज. ज्या पद्माकरने 6 धावांचा षटक होता P2 मध्ये त्याच्यावरती आक्रमण केलंय. जबरदस्त बॅटिंग करतो युवराज नावाचं वादळ आलंय मैदानावर. हो पुन्हा एकदा फटका चांगला आहे. काय घडलंय मैदानावर. मला वाटतं चेतनला जणू काय फटक्याचे चटके लागलेत. 1 धाव इथे कंप्लीट केले ते धावसंख्या फलकावरती आपण स्ट्रेट डाऊन द ग्राउंड होता फटका. 56 धावा 2ची गरज आहे. रामनाथ पाटील इन एक्शन मध्ये पाहू शकता. देवानंद पाटील आणि कंपनी सज्ज आहे. आजच आम्ही त्यांच्या गावात देखील ड्रॉ केले. सतीश दादा पाटील स्मृती चषक. निळजे गावात जेव्हा जेव्हा आम्ही गेले तेव्हा देवानंद पाटीलने आम्हाला खूप प्रेम दिले. संपूर्ण जयनमान क्रिकेट 40+ क्रिकेटर संघ असेल रेग्युलर संघ असेल किशोर पाटील ना भूतो ना भविष्य. काय चौकार मारला होता. मालिकावीरची आपण आता बाईक देखील मिळाली 40+ मध्ये देवानंद पाटील आणि स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषक 40+चा चषक देखील त्यांनी उचलला होता. 2 धावांची गरज आहे. व्यासपीठावर आपण तर मान्यवरांचं देखील आगमन झालंय. अरविंद शेठ भंडारी यांचं आगमन होतं त्यांचं देखील करूया हार्दिक हार्दिक स्वागत. पूल केलाय चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमारच्या पार. अरविंद शेठ भंडारी यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्याचबरोबर निल्सन मडवी खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि आता सामना जिंकलाय तो सागाव संघाने आणि एक विशेष सन्मान या मंचावरती आपण करणार आहोत. एक नागरिक आपल्या या
विभागातील ज्याने लाल मातीचे खेळ खेळल्यानंतर सरकारला सुद्धा त्यांची दखल घ्यावी लागली आणि ती दखल घेत असताना त्यांचं नाव फार चर्चेत राहिलं आणि छत्रपती पुरस्काराने